समीर आणि अंकितची गाडी ऑफिसच्या मार्गावर जाऊ लागली. आत्ता पुढे काय मग मित्रा, कसा एकटक बघत होत असले का तिच्याकडे? वहिनी पसंत आहे म्हणायची का? वहिनी बोलू शकतो का तिला? मला तर पसंत आहे बुवा वहिनी, अंकित चिडण्याच्या स्वरात म्हणाला. समीरने वळून रागाने त्याच्याकडे बघितले आणि म्हणाला, गप्प बस, नाही तर बाहेर फेकून देईन तुला. तिचं नाव सुद्धा घेऊ नकोस. ती तुझी वहिनी कधीही होणार नाही. आय हेट हर, आय जस्ट हेट. ओके चिल चिल ब्रो, एवढा काय रागवत आहे? आता सोडतोय, पण रात्री नक्कीच सांगावं लागेल, अंकित त्याला शांत करत बोलला. त्यातच ते ऑफिसला पोचले व आपापल्या कामात गुंतले. भरपूर काम असल्याने समीरला तिच्याबद्दल विचार करायलाही वेळ नव्हता. नित्याच्या घरी नित्याला तहान लागल्यामुळे ती पाणी पिण्यासाठी खाली येत होती. तिचे आई बाबा हॉलमध्ये बोलत बसले होते. ती तिथून त्यांचे बोलणे ऐकू लागली. त्यांचे तिच्याकडे लक्ष गेले नव्हतं. फारच चांगली माणसं आहेत बघ, चांगल्या कुटुंबात जाईल आपली लेक, नशीब काढलं पोरीनं. तुला माहिती आहे का, एकदा अडचण असताना कमलाकररावने फार मदत केली होती. मनापासून वाटतं आपली नित्या त्या घरची सून व्हावी. या घराप्रमाणे तिने त्यांचं घर आनंदाने भरावे. नित्याने होकार द्यायला हवा, पण आपण तिच्यावर निर्णय लादायचा नाही. तिचा जो पण निर्णय असेल तो मान्य असेल आपल्याला, वसंतराव म्हणत होते. हो ना, मुलगा पण चांगला वाटला, सभ्य आणि सुसंस्कृत, आई वडिलांच्या धाकातला, व्यसन पण नाही कसलं, एकदम नक्षत्रासारखी शोभेल जोडी, सुमती म्हणाले. नित्या सगळं पायऱ्यावर बसून ऐकत होती. आई बाबांना स्थळ पसंत आहे, आपण होकार द्यावा असं त्यांना वाटतं, पण आपण घेतलेल्या निर्णयाचाही पण ते आदर करतील हे तिला माहीत होतं. त्यांना आपण ऐकल्याचे समजणार नाही याची काळजी घेत तिथून परत रूममध्ये गेली. ती तिच्या फेवरेट जागेवर म्हणजेच खिडकी शेजारी बाहेर बघत बसली. वातावरण एकदम शांत होतं, पण तिच्या मनात मात्र पूर्ण गोंधळ माजला होता. ती भूतकाळाच्या खोल गतीत बुडाली. ती त्यांची पहिली भेट आठवू लागली. दूर कुठेतरी गाणं चालू होतं. कितीदा नव्याने तुला आठवावे, कितीदा नव्याने तुला आठवावे, डोळ्यात पाणी नव्याने व्हावे. भूतकाळ. ओ नित्या मॅडम, उठायचं, काही नाव घ्याल की नाही? राणी साहेबा, उठा आता, स्वप्नाच्या दुनियेतून बाहेर या. बघा 8 वाजलेत आणि 10 ला आपल्याला कॉलेजला पोहोचायचे आहे. पहिलाच दिवस उशीर करायचा विचार आहे का? प्रिया म्हणजेच नित्याची बेस्ट फ्रेंड अँड ऑल्सो रूममेट वैतागतच बोलत होती. नित्य आणि प्रिया लहानपणापासून सोबत होत्या. त्यांचं सगळं शिक्षण सोबतच आणि एकाच फील्डला होतं. नित्यापाठोपाठ प्रिया, दोघी खूप हुशार होत्या. त्यांनी त्यांचंच शहरात ग्राउंड ॲक्शन कंप्लीट करून त्या आता पोस्ट ग्राउंड ॲक्शनसाठी नागपूर शहरात एका नामांकित कॉलेजला शिकायला आल्या होत्या. त्यांनी एकत्रच रूम करून राहायचं ठरवलं. 2 दिवसापूर्वीच त्या इकडे शिफ्ट झाल्या. आज कॉलेजचा पहिला दिवस आणि नित्या अजूनही झोपली असल्याने प्रिया बिचारी वैतागलीच होती. उठतेस की मी पाणी ओततो अंगावर, म्हणतच तिने जवळ असलेला पाण्याचा मग नित्यावर रिकामा केला. नित्या खळबळून जागी झाली. यू इडियट, कशाला ओतलंच ग माकडे? चांगली झोप उडवली, रागातच बोलत नित्याने शेजारची उशी प्रियावर फेकली. प्रिया उशी चुकवतच, ए बावळट, किती वाजलेत बघ, आवरून कॉलेजला जायचं आहे, तरी तू झोपलेली झोपाळ कुठची? जरा लवकर जाऊन 2-4 पोरं बघावी म्हणते तर मॅडम तुम्ही आज उशीर करणार, बहुतेक माझा चानच घालवणार. नाटकीपणे बोलली. नौटंकी हो, दुसरं काही नाही. अगं 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 ए प्रिये, अगं आपण इथं कशाला आलोय? आणि तुला काय पोरं बघायचे आहेत ग? आगाऊपणा करू नको आणि तोंड बघ माकडे, तुला कोण भाव पण देणार नाही. हो नित्या, चलता है रे सब जाने, अब नहीं तो कब करेंगे यार एन्जॉय. हां, आणि माझ्या फेसला बोलायचं नाही. अच्छे अच्छे फिदा है इस पर, समझी क्या भिडू? नोटंकी बाज. प्रिया, बंद कर तू आणि तुझी नोटंकी. नित्या तेवढ्यात प्रियाचं लक्ष घड्याळाकडे गेलं आणि ती ओरडली, जा लवकर आवर, तुझं उशीर होईल आपल्याला. नित्या पळतच वॉशरूममध्ये गेली. स्वतःच आवरून ती किचनमध्ये आली. प्रियाने जेवण रेडी केलं होतं. जेवण कसलं? मॅगी बनवली. तिला दुसरं येतं तरी काय?
दोघेही जेवून उरकून कॉलेजला गेल्या. गेटवर पोचताच न्यू कॉलेज, न्यू स्टुडंट सगळे नवीन असल्याने थोड्या घाबरतच खूप मोठ्या पटांगणात पसरलेले ते भव्य 3 मजली इमारतीचं कॉलेज, एकापेक्षा एक मॉडेल सारख्या दिसणाऱ्या, थोड्या तोडक्या कपड्यात असलेल्या मुली, मज्जा मस्ती करणारे हँडसम हॅग बॉईज, सगळे नवीनच होतं. त्या हे बघत असतानाच एक मुलगा त्यांच्याजवळ आला आणि काही कळण्याच्या आतच त्यांनी गुडघ्यावर बसत नित्यासमोर रेड रोज पकडले व आय लव्ह यू म्हणाला. दोघींचेही डोळे मोठे झाले. आता बाहेर निघतात की काय असे दिसत होते. रे ए गाढवा, हाऊ डिअर यू, व्हॉट आर यू डुईंग इडियट, म्हणतच प्रियाने त्याच्या कानाखाली मारायला हात उचलला. तो मुलगा तडकच उठून उभा राहिला आणि त्याने प्रियाला थांबवलं. तिला कोणतीही भानगड लावून घ्यायची नव्हती. नित्या रागातच त्याच्याकडे बघत म्हणाली, यू आर यू मिस्टर, काय प्रकार आहे हा? तो हात जोडून म्हणाला, आय एम सॉरी, प्लीज मला माफ करा. मला हे नव्हतं करायचं, पण करावं लागलं. त्यांनी मला करायला लावलं. मी तसं नसतं केलं तर त्यांनी मला मारायची धमकी दिली. प्लीज प्लीज, आय एम रिअली सॉरी. तो एका ठिकाणाकडे बोट दाखवून सांगू लागला. त्या मुलाने ज्या दिशेने बोट दाखवलं त्या दिशेने यांनी बघितलं तर काही मुलं व मुली इकडेच बघून हसताना दिसली. त्यांना सगळा प्रकार लक्षात आला. ती सिनियरची गँग होती. ते न्यू स्टुडंट सोबत रनिंग करत होते, जे की चुकीचं होतं. नित्याला हा प्रकार आवडला नाही. प्रिया तर रागाने लालच झाली होती. नित्या म्हणाली, ओके ठीक आहे, केलं माफ, चल माझ्यासोबत. मग ते दोघेही त्या ग्रुपजवळ आले. त्या दोघेही रागातच बघत होत्या. ओय, असं काय बघताय? नजर खाली ठेवायची, समजलं? ज्युनियर आहात, ज्युनियर सारखं वागायचं. त्या ग्रुपमधील एक मुलगी बोटाने टिचकी वाजवत म्हणाली. खूपच गर्विष्ठ वाटत होती. हे बघा, तुम्ही जे वागताय ते चुकीचे आहे. रँकिंग घेणे गुन्हा आहे. तुम्ही असा त्रास ज्युनियर्स ना नाही देऊ शकत. नित्या अतिशय नॉर्मली बोलू लागली. ए महाराणी, मला नाही शिकवायचं हां, तू ओळखत नाही मला, हद्दीत राहायचं. यू अंडरस्टँड? ती मुलगी श्रीमंतीचा माज दाखवत म्हणाली. कोण लागून गेलीस? गप्प बसायचं हां, नाही तर कंप्लीट करेन प्रिन्सिपलकडे, म्हणत प्रिया नित्याच्या हाताला पकडून जाऊ लागली. त्याचबरोबर त्या ग्रुपमधील एका मुलीने प्रियाच्या पायात पाय अडकवला आणि प्रिया पडली. व्हॉट द हेल इडियट सायको गर्ल्स, प्रिया ओरडतच हात झटकत उभी राहिली. ए चल, तू काय बघत उभी राहिलीस? गाणं म्हणायचं तू आता, ते पण मोठ्या आवाजात. रोमॅन्टिक सॉन्ग. माझ्याशी पंगा घेतलाय काय? चल म्हण पटकन, ती मुलगी तुच्छतेने नित्याला म्हणाली. तो मुलगा तर घाबरून सगळं बघत होता. तेवढ्यात एक मुलगा तिथे धावत आला. या दोन ग्रुपमध्ये उभा राहात सिनियर ग्रुपकडे बघत बोलू लागला. काय करताय तुम्ही? तुम्हाला बजावलं होतं ना मी की रनिंग करायची नाही, ज्युनियर्सना त्रास द्यायचा नाही. त्या मुलीकडे बघ शनैया, तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. कशाला त्रास देताय त्यांना? कंप्लेंट केली तर प्रिन्सिपल बाहेर काढतील कॉलेजच्या, समजलं का नाही? आणि तो त्या ग्रुपकडे रागाने बघत होता. तो कॉलेजचा स्टुडंट प्रेसिडेंट होता. आय एम सॉरी समीर, मी नकोच म्हणत होते, पण यांच्या सांगण्यावरून फक्त थोडीशी मजा घेत होतो. आम्ही खूप त्रास नाही दिला त्यांना, शनैया म्हणाली. अतिशय नाटकी स्वरात गरीब गाय असल्यासारखी म्हणाली. तर तो होता आपला समीर. एका मुलाने याचे भांडण त्याला जाऊन सांगितले होतं आणि म्हणूनच तो धावतच तिथे आला होता. वी आर सॉरी समीर, बाकी सगळे पण म्हणाले. मला नको म्हणा, त्यांना म्हणा, समीर म्हणाला. वी आर सॉरी गर्ल्स, शनैया व तिचा ग्रुप बोलून तिथून निघून गेला. तो मागे वळला. सॉरी मिस, त्यांच्यापुढे तुम्हाला त्रास झाला. तो त्या दोघीकडे बघत बोलला. त्याने आत्तापर्यंत त्यांच्याकडे बघितलंच नव्हतं. तो मागे वळला आणि नित्या त्यांच्याकडे बघतच राहिली. बघताच तिला तो खूपच आवडला. ती एकटक त्याच्याकडे बघत होती. तो होता तेवढाच सुंदर. ती असं का वागते तिचं तिलाच समजलं नाही. त्यांचं बोलणं तिने ऐकलंच नव्हतं. त्याचं मागचं बोलणं ऐकून तो मनाने आणि दिसायलाही सुंदर आहे असं तिला वाटून गेलं.
ती त्याच्या डोळ्यात एवढी गुंतली की त्याला साधं थँक्यू म्हणावं याचं सुद्धा भान राहिलं नाही. तर ही होती त्यांची पहिली भेट. तेवढ्यात आहा नितू बघ ना गं खूप आग होते, रक्त पण येत आहे. प्रिया म्हणाली, माझ्याकडे क्रीम आहे, ती लावा, थोडं ठीक वाटेल. तो आधीचा मुलगा म्हणतच आपल्या शॅकमधून क्रीमची ट्यूब काढत ती नित्याला देऊ केली. नित्याने प्रियाची जखम पाण्याने स्वच्छ केली व क्रीम लावली आणि त्याला परत करत थँक्यू म्हणाले. थँक्यू मिस्टर, नित्या म्हणाले. आय एम देवांश, माझं MSc फर्स्ट इयरला कॅम्प्युटर सायन्समध्ये ॲडमिशन आहे. तो मुलगा म्हणाला, आम्ही पण तुझ्याच क्लासला आहोत. वी आर क्लासमेट नाऊ. नित्या ग्रेट फ्रेंड्स. त्याने कचरतच हात पुढे केला. फ्रेंड्स. नित्याने त्याच्या हातात हात मिळवला. होय, मला विसरले काय? फ्रेंड्स. प्रियाने पण त्याच्याशी मैत्री केली आणि त्यांचा फ्रेंड सर्कल तयार झाला. तितक्यात बेल वाजली आणि ते तिघे लेक्चरसाठी निघून गेले. नित्या या त्यांच्या पहिल्या भेटीच्या आठवणी आठवून स्मितहास्य करत होती. व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.